नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जर आपल्याला कोणताही खाद्यपदार्थाचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फूड लायसन हे अतिशय महत्त्वाचं आहे. हेच फूड लायसन आपण घर बसल्या एका तासामध्ये कसं काढू शकतो हे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग जाऊया आपल्या स्क्रीनवर. आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर इथं आपल्याला सर्च करायचं आहे फॉस्कॉस फसाई FSSAI हे आपल्याला इथं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल, foscos.fasai.gov.in या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्यासमोर फूड लायसनचा डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला इथे पहिला ऑप्शन दिसतोय बघा, अप्लाय फॉर तात्काळ लायसन ऑर रजिस्ट्रेशन. तर आपल्याला जर अर्जंटमध्ये फूड लायसन पाहिजे असेल तर आपल्याला या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, अप्लाय फॉर तात्काळ. आणि जर आपल्याला अर्जंट नसेल, 4-5 वर्षाचं काढायचं असेल तर दुसऱ्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये इलिजिबल बिझनेसची लिस्ट दाखवलेली आहे जे आपल्याला अर्जंटमध्ये निघू शकते. तर यातला आपला व्यवसाय जर याच्यामध्ये येत असेल तर तुम्ही याच्यातून तात्काळमध्ये तुमचं फूड लायसन काढू शकता. बिझनेस पहा आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं आपल्यासमोर आता 3 ऑप्शन आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपला बिझनेस जो आहे तो फूड सर्व्हिसेसच्या रिलेटेड आहे. तर इथं आपल्याला पेटी रिटेलर याच्यावरती क्लिक करून इथं ॲन्युअल टर्नओव्हर 1.5 CR ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला बघा इथे आता फूड सर्व्हिसेस आपलं टी शॉप्स रजिस्ट्रेशन हे दाखवते. खाली यू आर इलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन, तर इथं आपल्याला रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर आता लक्षात ठेवा, इथं आपल्याला ॲप्लिकंट डिटेल्स भरायचे आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला नेम ऑफ ॲप्लिकंट अँड ऑब्लिक कंपनी, तर इथं आपल्याला आपलं जो काही ओनर आहे, मालक आहे, जो ॲप्लिकंट आहे त्याचं आपल्याला पूर्ण नाव अगोदर टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ऑब्लिक देऊन आपल्या बिझनेसचं नाव, जे काही आपल्या बिझनेसचं नाव आहे ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. आपलं नाव टाका, त्याच्यानंतर इथं ऑब्लिक द्या आणि ऑब्लिक दिल्यानंतर पुढे आपल्याला आपल्या बिझनेसचं नाव, जे काही तुम्ही बिझनेसला नाव दिलेलं आहे ते बिझनेसचं नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं एकाच कॉलममध्ये. व्यवस्थितरित्या नावाने आपल्या बिझनेसचं नाव टाकून घ्या. नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला ॲन्युअल टर्नओव्हर विचारलेला आहे. तर ॲन्युअल टर्नओव्हरमध्ये आपला जो काही वर्षाचा टर्नओव्हर असतो तो आपल्याला इथं वर्षाचा टर्नओव्हर इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. जो तुमच्या व्यवसायाचा टर्नओव्हर असेल 10 लाख 15 लाख जो काही असेल तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर मी इथं आपल्या बिझनेसचा टर्नओव्हर टाकून घेतो. टर्नओव्हर टाकल्यानंतर तुम्हाला खाली तिथं अक्षरामध्ये पण दिसून जाईल की तुम्ही किती टर्नओव्हर टाकलेला आहे. तर एकदा व्यवस्थित चेक करून घ्या, टर्नओव्हर बरोबर टाकला आहे का पहा. टर्नओव्हर झाल्यानंतर डेसिग्नेशन विचारलेलं आहे. डेसिग्नेशनमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल हे सिलेक्ट करायचं आहे. खाली आता आपल्याला काइंड ऑफ बिझनेस विचारलेलं आहे. तर ॲड्रेस, काइंड ऑफ बिझनेस ऑटोमॅटिक घेऊन जाईल. खाली आपल्याला ॲड्रेस ऑफ प्रेमायसेस वेअर फूड बिझनेस इज लोकेटेड, म्हणजे तुमचा बिझनेस जिथे आहे तिथला ॲड्रेस तुम्हाला इथं फिल करून घ्यायचं आहे. ॲड्रेसमध्ये तुमच्या दुकानाचं नाव असेल किंवा काय असेल, तिथलं शेजारचं काही असेल शॉप वगैरे, शॉपचा नंबर वगैरे असेल तर ते नंबर वगैरे आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. आपल्या शॉपचा पत्ता पूर्ण व्यवस्थित टाकून घ्या. शॉपचा पत्ता टाकून आपल्याला पुढे स्टेट विचारलेलं आहे. तर आपल्याला तिथं आपलं महाराष्ट्र स्टेट हे सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली डिस्ट्रिक्ट, रिजन, झोन म्हणजे आपला जिल्हा विचारलेला आहे. तर जिल्हासुद्धा आपल्याला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. स्टेट सिलेक्ट करा, जिल्हा सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सब डिव्हिजन विचारलेलं आहे. तर सब डिव्हिजन म्हणजे आपला तालुका आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. तर आपला तालुका कोणता येतोय ते पहा आणि आपला तालुका या ठिकाणी इथं
सिलेक्ट करून घ्या. तालुका सिलेक्ट केल्यानंतर गाव विचारलेलं आहे, विलेज आपलं जे काही गाव आहे ते गाव तुम्ही इथं सिलेक्ट करा. आपल्या गावाचा पिनकोड टाकून घ्या. पिनकोड टाकून नियरेस्ट लँडमार्क विचारलेलं आहे, म्हणजे आपल्या जवळचं ठिकाण, एखादी जवळची खूण विचारले ते टाकून घ्या. त्यानंतर आपल्याकडे जर पॅन कार्ड असेल तर आपल्या इथं पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. आपल्या पॅन कार्डवरती जसा नंबर आहे तसा नंबर आपल्याला ॲज इट इज इथं टाकून घ्यायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला साईटला क्लिक करायचं आहे. साईटला क्लिक केल्यानंतर आपल्या इथं पॅन डिटेल्स विचारेल. तर इथं पॅन डिटेल्समध्ये पहिलं आपल्याला विचारतं आहे पॅन होल्डर नेम. तर इथं आपल्याला आपल्या पॅन कार्डवरती जसं नाव आहे तसं आपलं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकल्यानंतर पॅन होल्डर डेट DOB विचारलेलं आहे, म्हणजे आपल्या पॅन कार्डवर जशी डेट ऑफ बर्थ आहे ते आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे. तर आपल्या पॅन कार्डनुसार पूर्ण डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे व्यवस्थित न चुकता. मी डेट ऑफ बर्थ टाकून घेतो. डेट ऑफ बर्थ टाकून खाली आपल्याला पॅन होल्डर जेंडर असं विचारलेलं आहे. तर इथं आपलं मेल फिमेल हे इथं सिलेक्ट करा. मेल फिमेल जे काही असेल ते इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्याखाली आपलं डिक्लेरेशन दिलं तिथे ॲक्सेप्ट करा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली आता आपल्याला विचारलेलं आहे करस्पॉन्ड ॲड्रेस. जर आपला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम असेल, म्हणजे प्रिमायसेसचा ॲड्रेस आणि तुम्ही जो राहताय तो ॲड्रेस सेम असेल तर यस करा, नसेल तर तुम्ही करस्पॉन्ड ॲड्रेसमध्ये दुसरा ॲड्रेस टाकू शकता. तर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला विचारलेलं आहे मोबाईल नंबर आपला जो आहे तो आपण इथं टाकून घ्या. मेल ID जर टाकायचा असेल तर टाका, नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल, ते काही मॅन्डेटरी नाही आहे. मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला विचारलेलं आहे इन केस द नंबर आर अ प्रायव्हेट पार्टी ऑर कॉमन नंबर प्लीज स्पेसिफाय द नेम ऑफ द कॉन्टॅक्ट पर्सन ॲज वेल. म्हणजे जो काही तुम्ही नंबर दिलेला आहे तो नंबर ज्या कॉन्टॅक्ट पर्सनचा आहे त्याचं नाव इथं आपलं आलेलं आहे. त्याच्या पुढं त्या माणसाचा म्हणजे ज्या कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेला आहे त्याचा आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट पर्सन आधार नंबर, तर आपला आधार कार्डवरती जसा नंबर आहे तसा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. नंबर टाकल्यानंतर आता खाली आपल्याला विचारलं आहे इयर्स यू वॉन्ट टू अप्लाय फॉर. तर इथं आपल्याला 1 करायचं आहे. 1 करून म्हणजे 1 वर्षासाठी आपल्याला हे अप्लाय करायचं आहे, ते करा. आणि खाली आता आपल्याला आपली डिटेल्स ऑफ फूड आयटम्स, म्हणजे इथं आपल्याला आता फूड कॅटेगरी निवडायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लिस्ट येईल, त्या लिस्टमध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जे याच्यातील पर्याय येतात ते तुम्ही सेव्ह अँड ॲड असं करत करत तुम्हाला जेवढे याच्यामधले पर्याय तुमच्या बिझनेस रिलेटेड आहेत ते तुम्ही इथं सेव्ह करू शकता, ॲड करू शकता. व्यवस्थित करा, इथं चुकवू नका, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड जेवढे ह्याच्यातील ऑप्शन येतील तेवढेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड ॲड असं करून घ्यायचं आहे. तुम्ही 1 किंवा जास्तीत जास्त तुम्हाला 13-14 तुम्ही आयटमसुद्धा इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी इथे 2-3 आयटम सिलेक्ट केले आहेत. आता खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं आपल्याला फूड सेफ्टी मित्रा इथं काही करायचं नाही आहे. आता अदर डिटेल्समध्ये आपल्याला इन केस ऑफ बिझनेस इंटेड डेट ऑफ स्टार्ट, इथं आता आपल्याला आजच्या डेटपासूनच्या पुढच्या तारखा येतील, तर आपल्याला आजची डेट इथं सिलेक्ट करायचे. सोर्स ऑफ वॉटर विचारलेलं आहे, तिथं तुम्हाला आता पब्लिक वॉटर आहे, प्रायव्हेट आहे का अदर दुसरा काही सोर्स आहे तिथे सिलेक्ट करा. वेदर एनी इलेक्ट्रिक पॉवर इज युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड आयटम्स, तुमचं फूड्स तयार करण्यासाठी काही इलेक्ट्रिक पॉवर लागते का, लागत असेल तर यस करा, नसेल तर नो करा, टिक करा आणि पुढं सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आपल्याला आता इथं मॅप ओपन होईल. मॅपमध्ये एक्झॅक्टली आपला बिझनेस जिथं आहे तिथं ते बाण घेऊन जायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केलं की तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती 2 OTP पाठवले जातील. एक मोबाईलवरचा OTP असेल आणि एक आधार OTP असेल. तर तुम्हाला दोन्ही OTP व्यवस्थित बघून आपल्याला दोन्ही OTP या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आधारचा OTP आधारच्या कॉलममध्ये टाका आणि आपला मोबाईलचा जो OTP आहे तो आपल्या मोबाईलच्या कॉलममध्ये टाका आणि OTP टाकल्यानंतर खाली सबमिट या बटनावरती क्लिक करा. OTP न चुकता व्यवस्थित टाकून घ्या आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा.
सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं व्हेरीफाय सक्सेसफुल होईल. ॲप्लिकेशन प्रोडक्ट दिसतील आपण जे निवडलेत ते, आणि पुन्हा इथं प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर आता इथं आपल्याला विचारलेलं आहे प्रायमरी कॉन्टॅक्ट डिटेल्स, म्हणजे पहिला व्यक्ती कोण आहे ज्याच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. तर त्याचं आपल्याला इथं सेल्फ करायचं आहे, म्हणजे आपण स्वतः मालक. तिथं आपल्याला त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, मेल आय डी टाकू वाटला तर टाका. मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला सेकंडरी कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारलेले आहे. तिथं ते काही मॅन्डेटरी नाही आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल दुसरं कुठल्या व्यक्तीचं तर तिथं टाकून घ्या किंवा ते ब्लँक सोडा. तर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला लॉग इन क्रिडेन्शियल विचारलेले आहेत. इथं लॉग इन आय डी आपला जो काही रेफरन्स नंबर आहे तो ॲटोमॅटिक इथं येईल. आता इथं आपल्याला आपला पासवर्ड सेट करायचा आहे. तर पासवर्ड व्यवस्थित एक कॅपिटल अक्षर, पूर्ण नाव किंवा काही तुम्हाला जे टाकू वाटते ते टाका. स्पेशल कॅरेक्टर एक घ्या आणि नंबर, अशा पद्धतीने तुमचा पासवर्ड तुम्ही सेट करा. पासवर्ड टाका, कन्फर्म पासवर्ड करा. कन्फर्म केलं तर खाली कॅप्चा विचारला आहे, तो कॅप्चा टाकून घ्या. कॅप्चा टाकल्यानंतर खाली आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून एक आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर आपला जो काही लॉग इन आय डी आहे तो आपल्यासमोर इथं दिसेल. आपला रेफरन्स नंबर आहे तोच आपला लॉग इन आय डी आहे. आणि ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुमचा आय डी असेल. तर हे लक्षात ठेवा आणि ओके या बटनावरती क्लिक करा. तुम्ही इथं सेव्ह पासवर्डसुद्धा करू शकता. सेव्ह पासवर्ड केल्यानंतर खाली आता इथे विचारलेलं आहे आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्स. तर इथं आपल्याला फोटो, आपलं आधार कार्ड आणि व्यवसायाच्या रिलेटेडचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत तर तुम्हाला हे इथं अपलोड करायचे. तर इथं मी पासपोर्ट साईज फोटो अपलोड करून घेतो. त्याच्यानंतर खाली आपल्याला आधार कार्ड आयडेंटिटी प्रूफमध्ये आपल्याला आधार कार्ड सिलेक्ट करून इथं आपलं आधार कार्ड आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. तर मी आधार कार्ड अपलोड करून घेतो. आता खाली यायचं आहे आपल्याला अदर डॉक्युमेंट्समध्ये. तर आता इथं माझ्याकडे बिझनेस प्रिमायसेसचे फोटो आहेत. तर फोटोग्राफ्स ऑफ द युनिट याच्यावरती मी क्लिक करून मी आपल्या बिझनेसचा फोटो इथं मी अपलोड करतो. तुम्हाला काही केसमध्ये तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट पण अपलोड करावं लागू शकतं. लाईट बिल असेल शॉपचं तर लाईट बिल करावं लागेल. तर हे लक्षात ठेवा. केस टू केस ते तुम्हाला डॉक्युमेंट चेंज होतील. तर ते तुम्हाला जे काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे ते तुम्ही इथं अपलोड करून घ्या. डिक्लेरेशनवरती डिक्लेअर करा आणि खाली आता इथं ऑनलाईन पेमेंट थ्रू रेझरो पे ह्याच्यावरती क्लिक करा आणि खाली इथं आपल्याला प्रिव्ह्यू करून ॲप्लिकेशन पाहिजे पहा, नाहीतर आपल्याला पे या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली ओके या बटनावरती क्लिक करा. बाय आधार सिलेक्ट करा आणि आपला आधार नंबर या चौकटीमध्ये पूर्ण टाकून घ्या. आपला आधार नंबर जो काही 12 अंकी आधार नंबर आहे तो आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या. आधार कार्ड टाकल्यानंतर खाली आपल्याला इथं प्रोसीड हे बटन दिसतं, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आता आपली ई-साईन कंप्लीट होणार आहे. तर ई-साईनसाठी आपल्याला आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे त्याच्यावरती एक OTP जाईल. तर तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर पुढे आपल्याला आता आपलं पेमेंट गेटवे ओपन होईल. तर इथं आपल्याला UPI, कार्ड्स आणि नेट बँकिंग असे 3 ऑप्शन दिसतील. त्यातला तुम्हाला जो सफिशियंट वाटेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता. आता मी UPI न करतो आहे. इथं स्कॅनर दिसतोय तर इथं मी खाली व्हेरीफाय अँड पे करतो आणि इथं मी जे काही आपलं 109 रुपयाचं जे पेमेंट आहे ते मी इथं या स्कॅनरवरती फोनपे, गुगल पेवरून QR स्कॅन करून मी इथं हे पेमेंट करून घेतो आहे. तुम्ही तुमच्या फोनपे, गुगल पेवरून सुद्धा इथं स्कॅनर हा जो काही तुम्हाला QR दिलेला आहे तो QR स्कॅन करून तुम्ही इथं तुमचं पेमेंट हे एकदम सोप्या पद्धतीनं करून घेऊ शकता. आता इथं माझं पेमेंटचं कन्फर्मेशन होत आहे. पेमेंट माझं सक्सेसफुल झालेलं आहे. आता पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही आता इथं थोडासा वेट करायचा आहे. इथं तुमचं पेमेंट हे तिथं प्रोसीड होतं आहे. तुमचं जर पेमेंट इथं तुमच्या अकाउंटमधनं कट झालेलं असेल तर तुम्हाला इथं थोडासा वेट करायचा आहे. इथं काही रिफ्रेश करायचं नाही आहे किंवा कॅन्सलसुद्धा करायचं नाही आहे. इथं थोडासा वेट करायचा आहे.
आपलं पेमेंट त्या सिस्टीमला जोपर्यंत मर्ज होत नाही तोपर्यंत थोडासा वेट करायचा आहे. जर काही एरर आला तर नंतर तुम्ही इथं रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर इथं आपल्यासमोर आता आपल्या रजिस्ट्रेशनची एक पोचपावती इथं आलेली आहे. ती पोचपावती तुम्ही इथं डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि ती डाउनलोड करून तुम्ही त्याची सुद्धा प्रिंट कस्टमरला काढून देऊ शकता. याची प्रिंट सेव्ह करा. त्याच्यानंतर आता आपल्याला पुन्हा डॅशबोर्डवरती यायचं आहे. डॅशबोर्डवरती यायचं आपल्याला. ह्याची प्रिंट द्या. पुन्हा डॅशबोर्डवरती या. डॅशबोर्डवरती आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा इथं खाली आपल्याला इनकम्प्लीट ॲप्लिकेशन किंवा इशूड असे काही ऑप्शन दिसत आहेत. तर इथं आपल्याला इनकम्प्लीट ॲप्लिकेशनवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर खाली पहा आपल्याला आता इथं वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. तर इथं आपल्याला आता आपला इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पोचपावतीचा नंबर दोन्ही दिसते. तर आपल्याला रजिस्ट्रेशनची तर आता आपण पावती सेव्ह केलेली आहे. इथं खालच्या नंबरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथं आपला जो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते आपल्यासमोर ओपन होईल. हे आपलं आता ओरिजिनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे, आपलं फूड लायसन आहे हे. तर हे तुम्ही इथून डाउनलोड करा, आपल्या PC मध्ये सेव्ह करा, त्याची प्रिंट काढून कस्टमरला द्या. हे आपलं ओरिजिनल फूड लायसन असणार आहे. ह्याची कलर प्रिंट काढून कस्टमरला तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं तुमचं फूड लायसन हे एकदम सोप्या पद्धतीने काढू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.